बातमी। राज्यामधल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये केलं होतं आणि यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीच्या सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। शेतकरी लाडक्या बहिणींची सरकार फसवणूक करतंय असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय आणि यासाठी त्यांनी एक्स पोस्ट सुद्धा केली आहे। सरकारकडून जनतेची फसवणूक असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात आणि हे बोलताना ना त्यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते। जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवरती बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू आणि वागू लागलेत। विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफी देऊ असं आश्वासन देऊन महायुतीने राज्यामधल्या शेतकऱ्यांची मतं घेतली। सत्तेवरती येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असं हे मुजोरपणे सांगतात। आधीच लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। 2100 रुपयाचं आश्वासन देऊन त्यांच्या हातावरती 1500 रुपये टेकवले जातात। विविध कारणं देऊन 10 लाखांपेक्षा अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद करण्यात आलाय। 100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल असं उद्दामपणे सांगतायत। हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना त्यांना लाज शरम वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।